विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते यांच्यासोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येत आहेत, मात्र अनेक इच्छुकांनी भाऊ गर्दी केली आहे। विधान परिषदेच्या 9 जागा 13 मेला रिक्त होत आहेत। अशात विधान परिषदेसाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते यांच्यासोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होत आहेत। अशात यांच्याकडून पुन्हा कोणाला संधी मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कस्तुरी, आपण जर बघितलं तर विधान परिषदेच्या 9 जागा ज्या आहेत त्या रिक्त होत आहेत। त्यामध्ये भाजपच्या वाट्याला 4 जागा आहेत आणि या 4 जागांसाठी भाजपकडून जवळपास 13 ते 14 जण इच्छुक मिळते। मात्र जी प्रमुख नावं काही समोर येत आहेत त्यामध्ये केशव उपाध्ये असतील, माधवी नाईक असतील, रणजितसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावं आघाडीवर आहेत। आता यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला दिलं जाणार का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं असेल तर केशव उपाध्ये गेले अनेक वर्ष भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत। आता त्यांची वर्णी जी आहे ती कार्यकारिणी देखील लागली होती, त्यामुळे त्यांना आता विधान परिषदेवर घेतलं जाणार का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरेल। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। या 4 जागी कोणाची नावं येतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल।